कर्जबाजारीपणा आणि दुष्काळी परिस्थितीसमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आता रक्त विक्रीसाठी काढलंय। मागच्या काळामध्ये याच शेतकऱ्यांनी किडनी विक्रीसाठी काढल्याची घटना ताजी असतानाच हा सगळा प्रकार समोर आलाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातले हे सगळे शेतकरी आहेत। आता तरी सरकार या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का, हा प्रश्न अजूनही उपस्थित होतो। प्रतिनिधी संतोष भिसे यांच्याकडून आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत। संतोष, काय या शेतकऱ्यांच्या नेमण्या मागण्या आहेत? कारण धक्कादायकच म्हणावं लागेल, कारण शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे, मात्र शासन त्यांना अजिबात मदत करत नाही। त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे, कारण शेतकऱ्याकडे काही उरलेलं नाही। शेतीतला माल जो आहे तो पूर्णतः हातचा गेलेला आहे। त्यामुळे आता शेतकरी म्हणजे हैराण झालेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये उदरनिर्वाहासाठी त्यांनी म्हणजे आपलं रक्त विक्रीसाठी काढलेलं आहे। आमचं रक्त घ्या, गहू तेल तांदूळ द्या, अशी मागणी आता या शेतकऱ्यातून केली आहे। कारण या शेतकऱ्यांनी मागे किडनी विक्रीसाठी काढली होती, लिव्हर विक्रीसाठी काढली होती, डोळे विक्रीसाठी काढली होती, मात्र सरकारने कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पुन्हा असं हे टोकाचं पाऊल उचललं आहे। कारण निदान आता रक्त घेऊन तरी आम्हाला उदरनिर्वाहासाठी, आम्हाला जीवन जगण्यासाठी काहीतरी अन्नधान्य द्यावं, अशी मागणी आता या शेतकऱ्यांनी केलेली आहे। हृदी जी, संतोष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।